नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत। हा व्हिडिओ आहे 1 तारखेचा, म्हणजे आमच्या गावातल्या यात्रेच्या दुसऱ्या दिवसाचा। त्या दिवशी निघते आमच्या गावात, सर्व गावात रथ, आणि त्या रथामध्ये महादेवाची पिंड ठेवतात आणि सर्व गावामध्ये मिरवणूक काढतात रथाची। आता वाजलेले आहे दुपारचे 4 आणि मिस्टरांनी आणलेली आहे मिठाई, आणि इकडे चालू आहे गुड फोडणं, कारण गुडसुद्धा वाटायचा आहे, मिठाईसुद्धा वाटायची आहे। तर आता जय आणि आदेश घेत आहे आता गुड आणि मिठाई वाटायला मंदिरामध्ये, आणि आम्ही सुद्धा जात आहे आता, कारण आता रथ येणार आहे 4 वाजता। तर त्या रथावरती फेकत असतात असं गुड, मिठाई आणि दही। वर्षाताईची राहिलेली होती मिठाई घ्यायची, तर त्यासुद्धा घेता येतात, आणि मी पेढा घेत आहे आणखी वाटायसाठी मंदिरामध्ये। तर आता म्हटलं रथ यायला वेळ आहे थोडा, तर मग वर्षाताईंनी घेतलेले आहे बांगड्या भरून। आमच्या गावात लेकीबाई आल्या की म्हणजे बांगड्या भरत असतात त्यांना, मुली आल्या की। तर यांच्या बांगड्या झाल्या भरून की आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये। तर मंदिरामध्ये बघा किती गर्दी आहेत। वैभवीच्या आईची आता आलेला आहे आपला रथ मंदिरामध्ये, आणि बघा सर्वजण टोपले घेऊन, कोणी काही मिठाईचे, कोणी गुडाचे, कोणी दह्याचे हंडी घेऊन असे उभेच आहेत, कारण आपल्या पिंडीवरती पडलं पाहिजे म्हणतात, आणि ज्याची काही इच्छा असेल ते पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गुळ वाटतात, कोणी बर्फी वाटते, आणि ज्याच्या घरी गाई म्हशीचं दूध असते ते मस्त मडके घेऊन येतात दही लावून। दहीसुद्धा आपल्या पिंडीवरती पडलं पाहिजे महादेवाच्या। तर आता तुम्हाला दिसणारच आहे यापुढे बघा आलेले पिंड कशी फेकत आहेत, हे बघा कसं गुड फेकणं चालू आहे इथं समोर मुलींचं, आणि पिंडसुद्धा दिसणार आहे तुम्हाला थोडी समोर गेला की व्हिडिओ। दहीसुद्धा टाकतात, हे बघा।
आता थोडी गर्दी कमी झाल्यानंतर मी गेलेले आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेतल्यानंतर मला जायचं होतं यात्रेमध्ये. तर यात्रेमध्ये कारण तनिषासुद्धा घरी झोपलेली होती. आता घरी जायचं, तनिषा उठली की नाही काय मी बघते. आणि नंतर यात्रेमध्ये सुद्धा यायचं आहे, कारण तनिषाला अजूनही यात्रेमध्ये आणलेलं नाही आम्ही कालपासून. तर आता आलेलो आहो मी यात्रेमध्ये. तनिषा उठली होती घरी गेल्यानंतर. आणि बघा ती किती एक्सायटेड आहे गाडीमध्ये बसली. तर तिला माहितीच नाही अजून यात्रा म्हणजे असं इथं खेळणी वगैरे असं काही दाखवलेलंच नाही आहे, तिला आणलंच नाही आम्ही. तर आता मुलांचा सुद्धा एन्जॉय चालू आहे. रित्वी तर 2-3 दिवसापासून येत आहे तिच्या बहिणीसोबत. तर हे आहे आमच्या गावातली यात्रा. मी काही जास्त सामान नाही घेतलं यात्रेमध्ये. काही रांगोळीची साची वगैरे घेतलेली आहे, काही चाळणी आणि पाणी गाड्याची गाळणी असंच सामान घेतलेलं आहे जे आपल्या घरगुती वापरामध्ये असते तसं. मेकअपचं वगैरे काही नाही घेतलेलं, कारण मला काही इथं आवडलं नाही सामान. नाही तर घेतच मी दरवर्षी बांगड्या वगैरे काही. आता ही जत्रा कशी यात्रा मुलांचीच राहते, तर मुलांना घेतलं बरंच काही सामान, त्यांचे खेळणे वगैरे. तर तुम्हाला आमच्या गावातला यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.